दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्याकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि ते या ह्याच्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी याकरता म्हणून उद्योजक अभयसिंह जगताप यांनी काल माण भागामध्ये मोठा मेळावा घेतला आणि या मेळाव्याला चांगली गर्दी होती. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील, प्रभाकर देशमुख यांच्यासारखे नेते उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी निश्चित केले की पवार साहेबांच्या दौऱ्याच्या दरम्यान अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीची मागणी करायची आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये तिढा आहे तसाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होताना दिसतं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील अशा आशेवर असल्याचं दिसतं. त्यामुळे इथली उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाहीये. यापूर्वी महादेवराव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. मात्र महादेवराव जानकर यांनी महाविकास आघाडीत येण्याऐवजी पुन्हा महायुतीमध्ये परतणं पसंत केलं आणि ते महायुतीमध्ये परत निघून गेले. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघातून आता उमेदवारी देण्याचं वेळ आल्यानंतर कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यातच उद्योजक अभयसिंह जगताप यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे की उमेदवारी आम्हाला दिली जावी म्हणून. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणचे भाजपचे उमेदवार आणि मान खटाव भागामधून अभयसिंह जगताप येतात. या भागामध्ये प्रभाकर देशमुख असतील किंवा अन्य नेत्यांचीही म्हणजे महाविकास आघाडीकडेही बलाढ्य नेते आहेत आणि त्यांनी अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी आपली ताकद लावलेली आहे. दरम्यान आज शरद पवार काय निर्णय घेणार, त्याचबरोबर मोहिते पाटील आणि शरद पवार यांची कधी भेट होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण 4 दिवसापूर्वी जयसिंह मोहिते पाटील यांनी सुतोवाच केलं होतं की आम्ही शरद पवार यांची भेट घेणार आहोत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचे गावभेट दौरेही सुरू आहेत. दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये माढ्यामधून आता शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मगाशी मी सांगताना सांगितलं की मान तालुक्यामध्ये एक नवीन चेहरा सातारा जिल्ह्यामध्ये युवा मिळाला याचा आनंद आहे. संधी देण्याचा निर्णय हा पवार साहेबांचा आहे. शेवटी कोणत्याही परिस्थितीमध्ये या असलेल्या महायुतीचा उमेदवार इथून निवडून आला नाही पाहिजे याची समीकरणं करताना पवारसाहेब निर्णय घेतात. तो अधिकार माझा नाही. मी फक्त आजच्या सभेच्या माध्यमातून मी देशमुख साहेब आमची भूमिका पवारसाहेबांच्याकडे मांडू की जर संधी दिली तर 100% युवा चेहरा म्हणून त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणाने यश मिळेल आणि ह्या सर्व समीकरणाच्या माध्यमातून महायुतीच्या विरोधामध्ये भक्कमपणाने वातावरण आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांनी बसून याचा विचार करावा अशा प्रकारची मी सूचना उद्या पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यावेळेला अभयजींना त्याचबरोबर यांना देशमुख साहेबांना सर्वांना बोलून आम्ही पवारसाहेबांची ती चर्चा करतो.